सांगली जिल्ह्यातील आष्टा शहरालगतच्या आष्टाबावची रोड परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोहकर, नायकवडी आणि शिंदे मळा परिसरात बिबट्याने ऋषिकेश मोहकर यांच्या पाळीव कुत्रा उचलून नेल्याची घटना घडली। जाधव यांच्या उसाच्या शेताजवळ हा प्रकार घडल्याने शेतकरी आणि शेतवस्तीवरील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून परंतु आता वारंवार अशी घटना घडत असल्याने लोकांचे जगणे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शेतातील वस्तीचा परिसर असल्याने शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, तसेच रात्रीच्या वेळी एकटे शेतात जाणे टाळावे, हेच हिताचे ठरू शकते। बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे वन विभागाने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे। मी आनंदराव बाबासिद्ध राहणार आष्टा। 2 दिवसापूर्वी इथं आष्टा मोहकर मळा नायकोडी मळा परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढलेला आहे। मोहकर मळ्यामधील परवा दिवशी रात्री ज्यावेळेला लाईट गेली होती रात्रीची, त्यावेळेला ऋषिकेश मोहकर यांचं एक चांगला कुत्रा बिबट्यानं ओढत नेऊन या हळदीतून पलीकडे या उसात नेलेला आहे आणि त्याला तिथं मारून टाकलेलं आहे। म्हणजे त्याचं नरडं फोडलेलं आहे आणि बिबट्याचा वावर वाढला आहे। ते बिबट्याचे ठसे पण इथं हे उठलेले आहेत। वन विभागाचे अधिकारी भिवा कोळीकर यांना फोन केल्यानंतर त्यांचे आज लोक आले होते, येऊन बघून एक सांगून गेलेत, पण तरी पण बिबट्याची दहशत या नागरिकांच्यात वाढलेली आहे आणि या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा। कारण लहान मुलं असतील, जनावरं असतील तर त्याच्यापासून सुरक्षा लोक घेतात, पण बिबट्याचा त्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा। आणि दुसरी एक विनंती आहे की जे MSCBचं रात्रीचं या भागात लोड शेडिंग असते, आता परवा लोड शेडिंग असतानाच ही घटना घडलेली आहे, तरी रात्रीच्या वेळी MSCBने हे लोड शेडिंग करू नये ही एक विनंती आहे। धन्यवाद।